पुतन्यागे जाननाला वंदन श्री गणाला शिव पार्वती नंदनाला वंदन श्री गणाला शिव पार्वती नंदनाला
या दोन बंधूंनी धनाच्या लोभामुळे एकमेकांना शाप दिला. त्या शापाच्या उष्णेपत रूपांतर होऊन या दोन बंधूंची आठवी अवतारी भगवान श्रीकृष्णाचे सौंदर्य म्हणून या पृथ्वी तळावरती त्यांचा पेंड्या आणि वकड्या अशा तऱ्हेने कसा उद्धार होतो या मी आपल्या समोर या देखाव्यातून सादर करत आहोत. आणि बुद्धीने या पृथ्वीवर खूप सारा धन प्राप्त केलं आहे. परंतु जय हे बाळ आहे कुठे? ते तुला धन पाहिजे आहे. होय जय, हे धन मला पाहिजे आहे. हो, आता घेऊन येतो. ठीक आहे. परंतु जय या धनामध्ये माझं हिवाचा चित्त नाही झालं. मी माझ्या पराक्रमाने शौर्याने आणि बुद्धीच्या बळाप्रमाणे त्यामुळे हे धन तुझं वाटा असू शकत नाही. हे जर धन तुम्हाला मिळालं नसेल तर मी रोज शाप देतो. आणि तोही नकळत पण दादा तोही लक्षात ठेव या पृथ्वी तळावरती तोही प्रजाच्या मानवाशी नाही का प्रभू? अरे या नखऱ्याने माझा पाय पकडलेला आहे. धाव घे प्रभू, धाव घे. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा लागे मोही गजेंद्राने दावा तुझा केला विटाई. Bye.
श्रीकृष्ण त्याला गोकुळामध्ये नंदाचा चोर म्हणून का म्हणतात आणि भगवान श्रीकृष्ण साऱ्या गोकुळवर नंदाचा चोर म्हणून कसा बदनाम ठरतो या मी आपल्या समोर या देखाव्यातून सादर करत आहोत.
ठाकुर्ली मोठा गाव याचकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही एवन श्री केदारनाथ नमन मंडळ त्यांच्या आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो रसिको, कला क्षेत्रामध्ये गंधर्वाला महत्व आहे तितकंच अनन्य साधारण गवळणीला यादव कुळामध्ये गवळणच्या साथीने परमब्रह्म विष्णूने 8वा कृष्णावतार धारण केला. राधा कृष्णाचं पवित्र बंध प्रेम म्हणून आम्ही रंगमंचावर सविनय सादर करत आहोत. एक नटरंगी गवळण, नटरंगी गवळण. हॅलो
कुणी दही घेतलंय, दूध घेतलंय, त्याचबरोबर सात शृंगार सुद्धा केलाय. हे पोरी, ते झालं तुमच्या आमच्यासाठी घर, तर ते माझे रक्षक घेऊन आलेत ना, त्यांच्यासाठी काहीतरी आपल्याला वेगळं घेतलंच पाहिजे बघ. अगं मावशी, वेगळं घेतलंच पाहिजे. घेतलंच पाहिजे बघ. अगं मावशी, ऐक तर. सांग तर. अगं मावशी, युगायुगे मी आहे श्रीकृष्ण कन्हैयांसाठी वेडी. काय म्हणाले? अगं मावशी, युगायुगे मी आहे श्रीकृष्ण कन्हैयांसाठी वेडी. म्हणून त्या कलियुगात साऱ्या जनतेला लागले राधा आणि कृष्णाच्या प्रेमाची गोडी. हो मागे. अगे, तू नंदा ना गं. अगं होय मावशी. तू घेतेस की नाही तुझ्या नवऱ्याचं? अगं होय, मला की नाही माझ्या नवऱ्याची घ्यायची सवय आहे बघ. समजलं, परंतु काय घ्यायची सवय आहे ते नाही समजलं. मावशी, अगं नाव. नाव होय, मग घे की लवकर. ऐक मग, इंग्रजीत गवताला म्हणतात ग्रास. कोणतं शिरला घरात? अगं मावशी, हा? ग्रास नाही ग, हा? इंग्रजीत गवताला म्हणतात ग्रास. हा? आणि हे आमचे रातभर देतात त्रास. कसला गं देतात ते? मावशी, पिऊन. पिऊन? तुला झोप एवढा येतोय? अगं पॅशन म्हणून पितो आणि तुझा ग. तुझा फॅशन म्हणून पितो आणि मला माझा म्हातारा म्हणून पितो. तुझा पण झोप एवढा आणि माझा पण झोप एवढा. मग माझ्या आपल्या हातात काय? काय गं मावशी? माझा वेळच तेवढा. चला लवकर. अगं राधे, काय झालं ग? मावशीने आपल्या नवऱ्याचं विचारलं आणि ती ग तिच्या नवऱ्याचं केव्हा घेणार? असं होय, हा विचारतेच मावशीला. अगं मावशी, काय झालं? तू आमच्या नवऱ्याचं विचारलं, तू पण घेतलं पाहिजेच बघ. अगं मेलेलं काय घ्यायला पाहिजे ते तरी सांगा. अगं नाव. नाव होय, मग हे कधी सांगायचं? अगं माझी साडी ओली झाली ना. कशाने? आपल्या थंडीच्या दिवसात कशाने होणार? घाम आल्याचं ना. तुम्हाला काय वाटतं? अगं मावशी, आम्हाला भलतंच वाटलं. तुम्हाला भलतंच वाटणार. राधे, ऐक, अगं पप्पी नाही दिली म्हणून माझे ते बसले होते रुसून. काय मावशी? हा, अगं पप्पी नाही दिली म्हणून माझे ते बसले होते रुसून आणि माझ्या बाबूरावाचं नाव घेते 5 घडी राखून. 5 घडी? हा, 5 घडी. आणि ते कशासाठी ग? तुम्हाला नाही कळायचं? अगं राखी होती, एखादा मध्येच गचकला तर. असं होय. हा, चला तर. चल मावशी. हे राधे, काय ग मावशी? आपण साऱ्यांकडून बाजारात चाललं खरं, पण विक्रीसाठी कोणता माल घेतलात हे तरी सांगा. अगं मावशी, तेही सांगायलाच पाहिजे का? हे बाई, तशी काय माझी बळजबरी नाही हं. पण मी काय म्हणते, ही पोरगी जायची त्या लोणीवाल्याच्या दुकानात आणि त्यांना म्हणायची दुधू घेता का दुधू? मोठी पंचायत होईल. होय होय मावशी. हा. अगं मावशी, माझा माल ऐक तर. सांग तर. एक वितला सोने सुरुंद. काय म्हणाली? एक फीट लांब आणि दोन इंच रुंद. अगं मावशी, एक वितला 2 इंच रुंद, लाल भडक, माल कडक आणि हवं तर दाबून बघ पडत बघ. तुझा माल लाल भडक असला तर चालेल, पण कडक नको ग बाई. अगं मावशी. आणि पुढे 4 राहिले ते पण जायचे तुझ्या कडक मालाने पडून. अगं मावशी, म्हणजे तुला अजून समजलं नाही? आता सांगितल्याशिवाय समजणार कसं? अगं कोकमची पेप्सी बघ. कोणती पेप्सी? हो. हे छान. तुझं काय घेतलं? अगं मावशी, हा. विक्रीसाठी घेतलाय रवा. रवा. परंतु पोरी हा रवा पाळणीला घेतलाय का दळलेला घेतलाय? मावशी, तुझ्याकडे रवा पाडतात का ग? आमच्याकडे रवा दळतात. म्हणून तुला विचारलं तू कोणता रवा घेतलाय तू? मावशी दळलेला घेतलाय आणि त्यात टाकली थोडी साखर. साखर कशाला? अगं शिरा गोड व्हायला नको असं का? होय, म्हणजे शिरा गोड होण्यासाठी त्यात टाकलीस तू साखर. अगं होय. आणि काय केलं? हे पोरी, जास्त हलवू नको, नाहीतर मध्ये दांडा मोडायचा. अगं मावशी, हा. कसा कसा मोडेल? दांडा माझ्या नवऱ्याचा आहे. तुझं काय म्हणते? काय बोलते मावशी? दांडा माझ्या नवऱ्याचा आहे. अगं मावशी, हा. तसं नाही ग. हा? तिचा नवरा रानात गेला होता आणि बांबूचा दांडा आणलाय. म्हणजे तो मजबूतच असणार. होय होय, मजबूतच असणार. बस सर्वात मोडेपर्यंत माझ्या वाचा कुठं जातंय. चला बघा काय घेतात. अगं मावशी, हा. विक्रीसाठी घेतला मावा. तू विक्रीसाठी घेतलाय मावा. अगं मावशी, विक्रीसाठी घेतलाय मावा आणि ज्यांना कोणा राहावा त्या रात्री ऑनलाईन राहावा. हे पोरी, आता पण सर्वजण ऑनलाईन आहेत. पण समजा बिचारांना तिकडे नाही रेंज भेटली तर तिकडे माझ्या गवंडात जावं असं ना. होय मावशी. होय काय? चला मागं. होय मावशी, तुझं काय घेतलास? मावशी, मी घेतलाय केला. तू घेतलास केला, परंतु पोरी हा केला त्या वसईचा घेतलाय
की माझ्या सावड्याचा घेतलायस का? अगं मावशी वसईचा कशाला घेऊ? मी माझ्या बाबांचा केला घेतलाय. हे राधे, काय ग काय मावशी? म्हणते बघ? काय बोलते मावशी? मी माझ्या बाबांचा केला घेतलाय म्हणून. अगं मावशी हा. तसं नाही ग. तिच्या बाबांची हातगाडी खेळायची. असं होय? होय. हे कधी सांगायची ती? अगं मावशी ती नवीनच आहे ना. नवीन असते म्हणजे बोलते कसे चुरू चुरू. मी घेतलाय माझ्या बाबांचा केला म्हणून. अगं मावशी हा. अगं ते सगळं जाऊ दे. हा. आता आम्हा पूर्ण तूही काहीतरी घेतलं पाहिजे बघ. आता तुम्ही एवढा सुंदर सुंदर माल घेतलाय, आता ही म्हातारी काय घेणार? अगं मावशी काहीतरी घे ग. काहीतरी घ्यायला पाहिजे. होय. माझा माल एकतर अगं राधे, मी शालू नेसली लोकाचा. काय मावशी? हा, मी शालू नेसली लोकाचा आणि विक्रीसाठी माल घेतला बघ, बिन भोकाचा. मावशी तीन भोकाचा हा, बिन भोकाचा. म्हणजे ग? तुम्ही गवळ्याचे हात की घिसाड्याचे हात ते मला सांगा. अगं गावळ्याच्या. गवळ्याच्या पोरी आहात ना? होय. एवढी वर्ष बाजार केला, बाजारात कुठं बिन भोकाचा माल दिसलाच नाही. नाही. अगं कसं दिसणार? ते सौभाग्याचा लेणा, कुंकू आणि तिकडी तेच घेतलंय मी. असं होय. चला तर. चल मावशी. अगं मावशी काय झालं? आता आपण की नाही शृंगार करूया बघ. हे पोरी कोणता शृंगार असतो कसा? अगं मावशी एवढ्या वर्ष तू मथुरचा बाजार करते, तुला अजून शृंगार माहिती नाही. हे बाई, आमच्या राज्यात असा सुंदर काही नव्हता बघ. उचलला माठ, घेतला डोईवर आणि चालली बघ कोणाला आवडत्या मथुरेच्या बाजारला. अगं मावशी तसं नाही ग. नाचत तुमकत उलटत याला पण शृंगार म्हणतात. होय? होय. करा लवकर. चल करूया. साज सुंदर करोनी जाऊ कौसाच्या घरी साज शृंगार करोनी जाऊ कौसाच्या दही दुधाच्या व्यापारी जाऊ मथोर बाजारी दही दुधाच्या व्यापारी जाऊ मथोर बाजारी गावदेवी गायन पार्टी दहिसर दत्तू बुवा भोई याचकडून
आम्ही नमन मंडळ त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. भगवंतांना अनेक रूप अनेक अवतार धारण करायला लागतात. तो तुम्ही आठवा. 16 शस्त्र 108 रुपयांचा मिळवून मथुरेमध्ये चालले त्यांचा रस्ता प्रतिबंध करायला पाहिजे. ती कामगिरी आपण न करता आपल्या जोडीचा सुदामा त्याच्यावर संपले पाहिजे. सुदामा रे सुदामा नमस्कार देवा. आशीर्वाद सुदामा. सुदामा तुला काय माहितीये का? देवा आपण सांगितलं होतं मग कशी काय माहित पडणार? सांगतोय 16 शस्त्र 108 रुपयांचा मिळवून मथुरेमध्ये चालले त्यांचा रस्ता प्रतिबंध करून ठेव आणि हो गोकुलाचं दूध गोकुलातच ठेव. येतो मी. ठीक आहे. आपण पुन्हा जावे. काय करणार? देवाची मोठी कामगिरी झाली. 108 रुपयांचा मेळा मिळून मधुरचा घाट देत आहे आणि त्यांचा रस्ता प्रतिबंध करत आहे. आणि ही कामगिरी माझ्याकडे संपवली. पण माहिती तुला पेंद्याही ना त्याला पहिल्यांदा हात पेंद्या कुठतरी घ्यायचं टायगर ग्रुप रायगड जिल्हा अध्यक्ष कोकण प्रदेश. टायगर ग्रुप रायगड जिल्हा अध्यक्ष कोकण प्रदेश यांच्याकडून 2000 रुपये पारितोषिक आले. कोकण प्रदेश अध्यक्ष निलेश चव्हाण यांच्याकडून 2000 रुपयाचे पारितोषिक आले. तसेच प्रभाकर वापरले कळकुशी जुनी डोंबिवली यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आले. आम्ही नमन मंडळ त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. हे पेंद्याचं बोलून घेतोय. अरे पेंद्या पेंद्या लवकर लवकर ये.
निघणारे डेटलटी काय झालं? निघणारे कृष्णदेव हा, अरे वाय आणि काय झालं? आपल्या? हा कुणी बदल कुणी काय झालं? हा. अरे शाबास इकडे ये. हा अरे बघ अरे मी पिल्ला नाही काय काय तू कसं मी पिल्ला सांगितलं काय सांगितलं? देवा हा हा मी म्हणतोय काय म्हणतोय? नाचल्या हा गेल्या काय मेंदू झाली खाली काय चेंडू बळी अरे वा. हा मी पण एकदम नुकतीच झालो हो, हो, हो. हा मी पण एकदम नुकतीच झालो खुश झालास? देव मला म्हणतोय काय म्हणतोय? नंद्या हा मी नाही कुठे उद्या तुझी बॅग कुठे? अरे पण काय झालं? मी टाकायची मी नंदी ते तू कमी कुठला? मी देवाला सांगितलं काय सांगितलं? देवा हा. अजून एक नेंटललाय म्हणजे सेंटरला मी नेंटल सेंटरला मी हा. पण नेंटल त्या कमी नाही मी पण देवाला सांगितलं काय सांगितलं? देवा हा मेंदू कुठे आहे? काय बोलला? मेंदू कुठे आहे? म्हणजे चेंडू कुठे आहे? हा. अरे मग आलं माझी नेट नेंटलला बघितलं बरोबर काय आलं? मी पण मेंदू नाचायला निवड केला म्हणजे कशाला सुरुवात केला? हा. आणि मग मी देवाला सांगितलं काय सांगितलं? देवा हा निलकटून हा मग नियम नेंदू लागतोय हा. नियम नेंदू लागतोय हा. मग चेंडू पडते अरे हा नेंदू नाचायचा तुला पाण्यात पडला म्हणजे बुडबुड करायला हा. अरे वा मग काय केलं? मी देवाला सांगितलं काय सांगितलं? देवा हा मला निंदा नाचवायचं किस्ता दाखवतोय काय? निंदा मला तुला हात मारतोय. हा. काय झालं? नाचायला बोलवली काय झालं? मला नाचायला बोलवली ए, हा. तुला मी बोलवून घेतले हा. अरे देवानी मोठी कामगिरी सांगितले नसली किस्ता देवानी हा. 108 गोपिकांचा मेळा म्हणून हा महत्वाचा घाट ठरते हा त्यांचा रस्ता बंद करते हा काय हा अरे हा, काय मी नामदेली मानून लागला नव्हता तुझ्या होणार नाही हा. अरे मग काय करायचं? माझ्या डोळीच्या नाकल्या मी तुझं कोण नाकल्या वाकड्या हा. त्याला काय आलं? नाक मारून येतो लाटमध्ये गो हा. त्याला बोलवून घे हा. अरे बघ हा. बोलवायचं तर कसा आता अगदी चालत आणि सुरात आणि एका आवाजात एका आवाजात देव आपल्याला वाटलं पाहिजे नाही द्याक्या द्याक्या अरे कोणती माझा अरे आकडे आकडे अरे तायले तायले अरे तिकडे अरे कशाला कशाला गोकुळातले नंबर आहे नंबर आहे काय म्हणतोस तरी काय म्हणतोस तरी काय अरे आई नंबर लवकर ये असं म्हणतोस हा इलो इलो सुदामा काय नाकल्यामध्ये मी निघालो काय बोलला निघालोय निघालो ए, हा तो म्हणतो येतो म्हणतोय काय? तो मला कारे सुदामाने हाका मारिला पेट्यावर खेळ्या बोबड्याला गेलो होतो मी अरे गाई माझी तुझी हो गाई माझी तुझी हो
बिरगी आली तुम्हाला समजत नाही अरे ती नेहमीची गडबड त्यात माझी गडबड झाली कोणती गडबड अरे काय विचारू नको काय झालं माहितीये काय गल्ली माझी बायको तुझी बायको भाषेचं मत चिपळूणची भाषा गल्ली माझी बायको पडली आजारी तुझी बायको पडली आजारी आणि काय माझी बायको पडली आजारी आणि सासूची झाली डिलिव्हरी माझं तेच ना काय झालं काय म्हटलं मी काय म्हणत तू माझी बायको पडली आजारी सासूची झाली डिलिव्हरी नाही काहीतरी चुकतंय ना उलटा सांगितलं कसं सांगितलं अरे काय विचारू नको अरे बेरे फजिती झाली कोणती फजिती अरे काय विचारू नको कोणती अरे नेहमीप्रमाणे आज मी माझ्या गोठ्यात तुझ्या गोठ्यात गेलो होतो कशाला अरे कशाला काय दूध काढायला दूध काढायला गेलो मी आपला दूध काढायला बसतोय दूध काढा बसतोय तेवढ्यात पटकन लाईट गेली अरे काय लाईट माझी जमली काय अरे तिकडची लाईट गेली आता मला सांग लाईट गेल्यानंतर दूध कसं काढणार ते काढू शकत नाही म्हणून मी आपला कालोखाच्या भरात गावलीवर जाऊन बसलो म्हणजे गावलीवर जाऊन बसलो गावलीवर बरोबर आहे लाईटची वाट बघितली 5 मिनिटं झाली 5 मिनिटांनी 15 मिनिटं होऊन गेली लाईट काय आलीच नाही लाईट आलीच नाही मग काय केलं आता काय म्हटलं लोड सेटिंगची लाईट गेलेली दिसते बरोबर आहे तेव्हा आता आपल्याला दूध काढायला पाहिजे बरोबर आहे शेवटी काय कालोखाच्या भरात अंदाज पैसे दूध काढायला बसलो अंदाज पैसे दूध काढायला बसला मी आपला नेहमी सारखा दूध वळतोय दूध काय निघत नाही अरे पा तुझी गाय दूध किती होती अरे 5 लिटर दूध एक थेंब पण दिला नाही आता मला सांग कोण रोज 5 लिटर दूध देणारी गाय अगदी बरोबर एक थेंब पण देत नाही म्हणजे टेन्शन येणार ना त्या टेन्शनचा विचार करीत होतो आणि काय तेवढ्यात पटकन लाईट आली अरे लाईट आल्याबरोबर मी एकदम खुश होणार आता काय दूध देणार गेलो गायच्या पुढ्यात गेला हो आणि काय आणि जाऊन बघतो तर काय झालं अरे गाय दूध काय मासा देईल काय झालं काय तिला अरे काय झालं काय विचारतो शेड्या काय अरे आज दुपारी मी माझी गाय तुझी गाय माझ्या धावणीवर बांधली होती धावणीवर बरोबर बांधली होती अरे ती बांधलेली गाय या टेन्शन बघितलं त्यांनी बघितलं आणि मग काय केलं अरे ह्याने काय केलं नसेल काय केलं संध्याकाळी 6-7:30च्या दरम्यान हळूकर माझ्या गोट्यात शिरला तुझ्या गोट्यात शिरला आणि काय केलं अरे शिरायचं शिरू दे पण माझ्या दावणीवर माझी गाय बांधलेली होती ना ती ह्यानं हळूच दिशी सोडणार सोडू दे ना अरे काय सोडू दे मग काय सोडायची सोडू दे मग काय केलं पण त्या जाव्याला ते धावण्या तरी रिकामी ठेवतो मग काय केलं अरे माझी गाय सोडला आणि ती सोडला आणि काय केलं आणि त्या जाव्याला काय याचा बैल बाजून ठेवला अरे आता मला काय माहिती ह्याला बैल बांधला नाही तो बरोबर आहे मी आपला फुकटचा ओढतोय काय याला ना म्हणणार नको काय काय आणि नोटेत जाताना नेल्याचा नाणी नेता म्हणजे पाणी नेतो बरोबर आहे नाचलावर नाणी निवडून काढतो बरोबर आहे मुलीला थांबण्या नको काय आपल्याला हात नाचून 1 लागतात काय 4 लागतात अरे काय माणूस आहे काय अरे एक तर माझी गाय ह्याने पाहिजे सोडला त्याचा बैल त्यालाच बांधून ठेवला आणि परत मूर्ख मलाच काढतो काय करतो परत ते जाऊ दे ठीक आहे महत्वाचं बोल तू मला इकडे कशाला बोलवली तुला बोलवली म्हणजे आपला श्रीकृष्ण देवानी मोठी कामगिरी जाते कोणी श्रीकृष्ण देव श्रीकृष्ण देव त्याला कुठे नेऊन ठेव कसं नाही श्रीकृष्ण देवानी मोठी कामगिरी सांगितली 108 गोपिकांचा मेळा घेऊन 108 गोपिकांचा गोळा होऊन मोतोरच्या घाट जाते मसनवडे जातोय नक्कल नाही का नाच मारत आहे मथुरेचा घाट जाते मथुरेच्या बाजारी जातात त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे त्यांचा रस्ता पलटी करून टाकायचा आहे प्रतिबंध करायचा आहे तुझा प्रतिबंध केली म्हणजे अडवून धरणे मला तुझं सगळं कळलं तुला आता प्रतिबंध करणे म्हणजे नेमकं काय नाही प्रतिबंध केले म्हणजे अडवून धरणे ऐकलं तुला समजलं प्रतिबंध करणे म्हणजे आवडून कसं नाही रे बोल प्रतिबंध करणे म्हणजे अडवून धरणे गवळण जाऊ द्यायची नाही बरोबर आहे त्याच्याकडे शिदार घ्यायचं आता तेवढं काढून घेऊया अरे शिदार घ्यायचं बरोबर असं तर काही काढून घेत म्हणतो मी पुढे काय ही कामगिरी तुम्ही दोघांनी करायची आणि तुम्ही कुठे जातो आम्ही पुण्यावर चाललो कशाला देव आराम करण्यासाठी गेले अरे देव गेले आराम करू मागणं गरम करू देव आराम करण्यासाठी गेले
ना तिकडे आम्ही चाललो तिकडे जातो तू एक काम कर काय करतो तू जाताना कसं जाशील कसं तू जाताना आहे ना बरोबर आमच्या पुढं मी तुमच्या पुढे तू आमच्या पुढे झालास रे झालास आणि काय करतो की आम्ही लगेचच तुझ्या मोर होतो आता मला सांग तू जर का आमच्या पुढे गेलास लवकर पोचील आणि जर का आम्ही तुझ्या मोर गेलो तर पटकन पोचू लय हुशार कामगिरी ऐकलं आपल्याला एक काम करायचं आहे तुम्ही पाठीमागं आंब्याचं झाड दिसतंय दिसतंय ना त्या आंब्याच्या झाडाच्या पाठीमागे बसून राहा अरे नागल्या आंब्याच्या नालावर ननस कसं लागलं हा ननस आंब्याच्या झाडावर भलं तुझ्या बापसाला कधी लावलं होतं काय म्हणजे त्या आंब्याच्या झाडाच्या मधून एक फणसाचं झाड सुद्धा आहे असं बोल बरं आपण फणस खाऊया चल लवकर चल हॅलो प्रभाकर मापारले गाव कळमुशी जुना डोंबिवली यांकडून मावशीचा सन्मान करण्यात येतोय जगाला खबरले कसं नमन मंडळातर्फे तुमचंही स्वतः स्वागत करतो तसेच विजय म्हात्रे आणि प्रल्हाद ठाकूर यांच्याकडून मंडळासाठी 200 रुपयाचं पारितोषिक मिळालं. तसेच सोशल मीडियावर तसेच कोकणातील लोकमत जपणारे कोकणातील युट्यूबर्स कोकणातील लोकमत जपणारे कोकणातील युट्यूबर्स यांचे एवढी केंद्राचे कमांडर सामाजिक उभारणी त्याचं स्वागत करते. म्हातारी खोटं बोलते आपला पेजी आहे ना त्यांच्याकडून माठ बोलत की नाही अरे वाकड्या गारे म्हटलं शिरा चला म्हटलं वर करा हे बाबा काय म्हणाला वरती करा काय बाबा काय म्हणालास माझ्या मुलीला वरती करा काय म्हणालो काय म्हणाला तुझी पोरगी काय म्हणाली काय म्हणाली घ्या रे म्हटलं शिरा काय वाईट बोलली मग मी काय वाईट बोललो तू काय बोललो मी पण म्हटलं चला रे म्हटलं वर करा काय काय आता मला सांग तिच्या पोरगीने शिरा आणला नाही हो बरोबर आहे ना हो मग त्या शिऱ्यावरलं झाकण वरती करायचं आपण घेणार कसं अगदी बरोबर तुझं म्हटलं चुकीचं नाही अरे म्हटलं तरी माझी रवी काय हे बाबा आता आमच्या बघ काय बोलतोय पावटा तुला बोला थंडीतनं पावटा हॅलो तर बघा या ठिकाणी या सत्यनारायणच्या महापूजेसाठी कल्याण ग्रामीणचे माजी आमदार आणि आता होऊ घातलेल्या 2024 मध्ये निवडणुकीतील लोकप्रिय उमेदवार माननीय सुभाषजी भोई साहेब यांच्या या ठिकाणी शुभागमन झालं. घर मालकाकडून त्यांचा
हार्दिक हार्दिक सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. बंधूंनो, खूप चांगले व्यक्तिमत्व आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच सुभाषजी भोईर यांना भरघोस मतदान होईल आणि पुन्हा एकदा कल्याण ग्रामीणचे आमदार होतील याची मात्र शंका नाही. धन्यवाद. अरे पावट्या म्हटली. बोल माझी मुलगी तुला काय म्हणाली? पावट्या. मी पावटा आहे. काय म्हटलं? तुम्ही म्हटलं माझी रवी घ्या. कशाला? आता वाकड्या. अरे आम्ही गवळ्याच्या पोरी आहोत. अरे आमच्याकडे बरं राहू दे, आमची आपली मोड लिहिली आहे. म्हणजे हा. माझ्याकडे नमन लिहिली की मी. काय? नमन लिहिला. बरं, जाऊ दे. मी काय म्हणतो, कामगिरी. अरे वाकड्या, हा. आज काही शॅम्पू नाही, आज शॅम्पू पण नाही आणि टेम्पू पण नाही. काय म्हणली? आता मला सांग, या पोरीने माल काय आणले नाही? काय झाली तू लोणी? बरोबर आहे. अगदी बरोबर. शॅम्पू. शॅम्पू कशाला? आता मला सांग, कोण? या गवळ्याच्या पोरी अगदी बरोबर आहे. यांनी पारंपरिक पद्धतीने माल काय विकायला आणायला पाहिजे? काही तूप लोणी सर्व आणलं. बरोबर आहे ना? मग हे सगळं सोडून हा शॅम्पू मध्ये कुठून आला? विचार त्यांना. विचारायला पाहिजे. विचार. इकडे विचार. विचारतो. ए मावशे, इकडे. ही गवळ्याच्या पोरी बरोबर आहे ना? मग पारंपरिक पद्धतीने माल आणायचा सांडून हा शॅम्पू मध्ये कुठून आणला? मावशे, तुम्हाला कोणताही माल विकण्याच्या अगोदर आमच्या कृष्णदेवांची आमची परवानगी घ्यायला लागेल. का बरं? म्हणजे मग तुम्ही जो माल विकत आहात त्या मालाची कंपनी, टॅक्स नंबर, व्हॅट नंबर, जीएसटी सगळं सांगायला लागेल. अरे वाकड्या, मला तू पहिला जीएसटीचा अर्थ सांग. तुला माहिती काय जीएसटीचा अर्थ? मग कशा धावतोस पुढे? मला पण नाही. तुझ्या पोरीला जीएसटीचा अर्थ माहित नाही? तिला माहिती असं तुला विचारलं ते पण बरोबर आहे. सांगून टाक. मावशे, जीएसटी म्हणजे गवळणींचा सोशल टॅक्स. अरे हा कुठला सोशल टॅक्स? ए, तू सांग रे. काय काय म्हणतो सांग, मोकळा होतो. तसं नाही, त्याला काय म्हणायचंय? काय? मावशे, जेवढ्या तुमच्या मालाची किंमत त्या मालाच्या किमतीला झेपेल तेवढी टॅक्स भरायचा. अगदी बरोबर. त्यालाच आपल्या भाषेत जीएसटी म्हणतात. अगदी बरोबर आहे. ते समजत नसेल, जीएसटी भेटेल ती पकडणी पुढे. बरोबर. अरे वाकड्या, तुला शॅम्पूचं नाव पाहिजे ना? म्हणजे काय? अरे शॅम्पूच्या कंपनीचं नाव आहे. ए, शॅम्पूच्या कंपनीचं नाव आहे? अरे क्लिनिक प्लस. ऐकलं? शॅम्पूच्या कंपनीचं नाव आहे काय नाव? सोलिड बस. सोलिड बस नाही म्हटली ती, मग क्लिनिक प्लस म्हटली. असं काय? काय मला वाटतं सोलिड बस. मग काय बोलली? जाऊ दे. जाऊ दे ना. म्हातारी म्हणजे तिकडे केली बस. जाऊ दे. त्याला जाऊन विचार, आलात कुठे, जाणार कुठे? बरोबर आहे. जाऊन विचार. हा. मावशे, तुम्ही आल्यात कुठून आणि जाणार कुठे? अरे वाकड्या, अरे गोकुळातून लागली मथुरा चालली बघ. मथुरेचा रस्ता बंद आहे. अरे दुसऱ्या तो पण रस्ता बंद आहे. अरे दुसऱ्या सगळ्या रस्त्याचा एक रस्ता करून रस्ता जोडलाय कल्याण डोंबिवली महामार्गाला. टोल नाका बंद आहे. पुढे आम्ही उभा आहोत. किती बरोबर. अरे बाबा, तुम्ही आहे तरी कोण? आम्ही कोण? आम्ही कोण? आम्ही कोण? मावशे, तुला आमची ओळख पाहिजे. अरे ओळख सांगा तर. काय रे ओळख? सांग ओळख. हा श्रीपती. तो श्रीपती. हा. आणि हा हा कोणते? हा मैपती. हा मैपती. आणि तू? मी उभापती. हा. तुमच्याकडे कायदा वगैरे आहे का? नाही बोलली ती. नाही बोलली ती. तुझी जीप पहिली झाल्यावर ठेव. अरे लोकांच्या कायदा आहे का विचार? तुम्हाला आमचे संपूर्ण कायदा आहे. म्हणजे आमच्याकडे सगळं आहे. सगळे आहे. बरोबर आहे. सांगतो कायदा म्हणजे ऐकून त्याला म्हणायचं मावशे, आमच्याकडे कायदा बिदा सगळं काय आहे. बरोबर आहे ना? सगळं आहे. हो मग सांगायची वस्तू.
जाऊ नको ग तू माघारी सवाल आहे आमचा तुझला कशी जाणार ग जाणार मथुरेच्या बाजारी कशी जाणार ग जाणार मथुरेच्या बाजारी सांगितल्याशिवाय कसं ऐकणार? जाऊन सांगा तुमच्या श्री कृष्णदेवांना. काय सांगू? आम्ही चालले बाजाराला. मला नाही काय केलं? वैशिष स्पर्शी केला. काय सांगितलं? काय बोलले? सांगा तुमच्या कृष्णदेवांना आम्ही चालले. जाऊ द्यायचं नाही. बरोबर जाऊ दे ना. सांग काय सांगू? देवाच्या हुकमान आमच्या कायद्यान पूजा बसावं लागेल. अरे गौरी बसवायचे आहे तिकडे. हो देवांच्या कायद्यान आमच्या हुकमान 5 मिनिटं बसायला लागेल. काय म्हणते बा? मावशी मुलीच नाही बसणार. मावशी आमच्या कायद्याने नाही पण आमदार साहेबांच्या तरी कायद्यात तुम्हाला बसावं लागेल. सीट निवडून आल्यानंतर तुमच्या ठाण्याला दिवा लावल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. अरे वाकड्या आम्ही तुमच्या मनाने मुलीच नाही बसणार. नाही बसणार. आम्ही स्वतःच्या मनाने बसू. बसा. कळलं? स्वतःच्या मनाने बसा. बसू काय ना तिकडे खोद बसू नाही नको. माझ्या करतोय अरे आता इथं वय काय माणूस आहे. बरोबर बसे अरे गौराई बसले. हा सिग्नल कशा जाऊ विचार गौराई बसले. पण तुला काय फटके आम्ही असताना पाण्याची गरज नाही. बरोबर आहे ना? हो आम्ही असताना तुला पाण्याची गरज नाही. आम्ही आहोत गौराई बसल्या तसं तुला बसायला तुझ्याकडे नंतर बघतो. पहिल्यांदा काय करतो त्या गौराणींची ओळख पटवली. बरोबर आहे. मी जरा आतमध्ये जातोय. आता बाहेर सर्व झालं ना आतमध्ये म्हणजे ओळख पटवायला नको. त्याला काय टाइम लागतो. टाइम
जरा या पोरगीचा मोबाईल नंबर मिळाला तर बरोबर नाही. सगळं मोबाईल नाही पावसात तुला काय माहिती आहे संध्याकाळी 7-7:30 नंतर बघायला ये तशी कुठला शिरून व्हॉट्सअपवर बोलत असते. तुला कसं माहित म्हणजे ही ज्या कुंपणाच्या आडवी बोलत असते की नाही त्या कुंपणाच्या बरोबर दुसऱ्या बाजूला मी असतो. काय करीन म्हणजे काय ही व्हॉट्सअपवर बोलत असते. तू काय करतो आपली व्हॉट्सअप करीत असतो. अरे लवकर घे नंबर. अरे फाय नंबर आहे हा जुना आहे. अरे फाय ते हात जाय मग. अरे ओके बटन दाब ना. असं काय जुना नंबर म्हणजे तुझ्या काय हो तुझा मग बोल. अरे माझत नाही काय म्हणते काय सांगते माहिती आहे. हा बोल. संस्था आहे म्हणजे तुला माहित नाही काय आप जिस नंबर पर संपर्क करना चाहते हैं वो इस वक्त कब्रिस्तान के बाहर है. परत लाव कब्रिस्तान जाऊन. हॅलो कोण बोलतोय. मी बाबूराव बोलतोय. अय्या बाबूराव कुठचा खालचा की वरचा. म्हणते हॅलो कोण बोलतोय म्हटलं बाबूराव. आता मी कुठला रोडच्या खालचा आम्ही खालचा बाबूराव बोलतोय. बाबूराव म्हणजे नक्की हो बाबूराव मध्ये माझ्या मुलीला का उठवलं. तिच्या मुलीला का उठवलं. मी नाही उठवले. तुझं बैल मावशे तुझ्या पोरगीला नाव गाव पत्ता सांग. पुढे जा बरोबर. अरे वाकड्या मला पहिले तुझं नाव सांग. माझं नाव सांग. माझं नाव अर्धन पिंटो. बरोबर तुझं सांग. अरे वाकड्या माझं नाव मंजुळा. काय तिचं नाव मंजुळा. हो मग आईशीचं काय शकुंतला. हिचं नाव मंजुळा हो आईशीचं शकुंतला. अरे मग बापसाचा काय फुलकुला. काय पोरगी तू पण एक धावटी होती. असू दे सांगून टाकतो. बरं गवडणी बसल्या हो आता काय करू. मावशे बसव मावशे तुला शेवटचं सांगतोय गवडणी बसल्या तसं तुला बसायला लागेल. नाही बसणार दाखवतो. देवाला सांगायचं दगडीचा भला मोठा दोर काढला आणि टाकायचं झाडाला बांधून ठेवलं. चल लवकर. चालू कार्यक्रम
राणा तुझी ओळख मला आहे, म्हणून तिथे बसलेल्या रसिकाला नाही तर सांगा आपला जन्म पुन्हा. सांगतोय. माझ्या जन्माच्या या लीला राधे सांग तुम्ही तुला माझ्या जन्माच्या या लीला देवा ती वेळ आले आता. रसिको घर गवळण संपल्यानंतर यानंतर लगेचच एक विनोदी काल्पनिक वगनाट्य होणार आहे. त्याचा सर्व रसिकांनी लाभ घ्यायचा आहे.
माझा